नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अभयसिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. आपण ह्याच्या आधी आपल्या पिकामध्ये एकात्मिक पद्धतीनं कीड व्यवस्थापन कसं करायचं ह्याबाबतची आतापर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. आज जी आपण माहिती घेणार आहोत ती जमिनीची सुपीकता ही कशी टिकून राहील आणि कशी वाढेल ह्याबाबतचं आहे. आता जमिनीची सुपीकता जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणामध्ये वापर हा केला गेला पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय खतांचे जे दर आहेत ते अतिशय उंचावलेले आहेत. परिणामी बरेचसे शेतकरी हा सेंद्रिय खतांचा कमी वापर करत आहेत. परंतु आपण जर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जर सेंद्रिय खतांच्या जोडीला जर हिरवळीच्या खतांचा जर आपण जोड दिली तर आपल्या जमिनीची सुपीकता ही अतिशय चांगल्या प्रकारे वाढू शकते. आता विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जर आपण पाहिलं तर ताक किंवा धेंचा ही जर आपण हिरवळीची खतं पीक फेअर पॉलिटसाठी जर आपण घेतली तर आपल्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा ऑर्गॅनिक मॅटर हा जमिनीमध्ये जातो. परिणामी आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. जर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जर पाहिलं तर आपल्याला पहाडी ते मध्यम जमिनीमध्ये धेंचा पीक व हलक्या ते मध्यम ज्या जमिनीमध्ये आपल्याला तागाचं जर आपण पीक घेतलं तर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं पीक आपल्या जमिनीमध्ये ते येतं. आणि हे जमिनीमध्ये गेल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा एक ऑर्गॅनिक मॅटर मिळून जातो. आता बरेचसे शेतकरी बांधव आपल्या जमिनीमध्ये हिरवळीचं खत दरवर्षीप्रमाणे घेत असतात. परंतु शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ करण्याचा आणखी एक उद्देश आहे की बरेचसे शेतकरी आपल्या शेतामध्ये हिरवळीचं खत घेतात. जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे बरेचसे शेतकरी जमिनीमध्ये हिरवळीचं खत घेतात. परंतु तो हिरवळीचं खत एकदा केल्यावरती आपण त्याला फक्त पाणीच देतो. आता ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ करण्याचा उद्देश काय की हिरवळीच्या खताचं जर आपण चांगल्या प्रकारे संगोपन केलं तर आपल्याला एक ठराविक हाईटचं जर आपल्याला पीक आलं, म्हणजे जसं हाईटचं म्हणण्यापेक्षा एक 6 फुटाचं 6.5 फुटाचं जर हिरवळीचं खत आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये झालं तर त्याचा जास्त बायोमास हा आपल्या जमिनीमध्ये गाडला जातो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ज्या वेळेस आपण ताग किंवा धेंचा, आता माझ्या पाठीमागं मी माझ्या क्षेत्रामध्ये तागाचं पीक घेतलेलं आहे. एक जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर माझं तागाचं पीक एक सर्वसाधारणपणे 6 फुटापासून ते अगदी 6 फुटाच्या थोडंसं वरती प्रमाणामध्ये माझं ह्याची उंची झालेली आहे. आता साहजिक आहे माझं ह्या जमिनीमध्ये माझा बायोमास जो आहे, जो ऑर्गॅनिक मॅटर आहे हा जास्त जाणार आहे. ह्याच ठिकाणी जर 3 ते 3.5 फुटाचं जर सरासरी हाईट असती तर निश्चित त्याच्यापेक्षा जरासं कमी प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा कमी गेला असता. परंतु जर आपण 6 फुटापर्यंत जर ह्याची उंची वाढवू शकलो किंवा 6 ते 6.5 फुटापर्यंत उंची वाढवू शकलो तर निश्चित आपल्या जमिनीमध्ये हा ऑर्गॅनिक मॅटर हा जमिनीमध्ये जास्त जाणार आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की बरेचसे शेतकरी सेंद्रिय खत हिरवळीचं खत म्हणून ताक किंवा धेंचा करतात आणि नुसतंच पाणी देऊन थांबतात. तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला हे न करता जर आपण ताक किंवा धेंचा हा 20 दिवसाचा असताना जर त्याला कीटकनाशकची फवारणी आणि एखादं वॉटर सोल्युबल सारखं जर आपण त्याला खत जर वरून फवारलं तर त्याचा अतिशय जोम चांगला राहतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे तागाचं किंवा धेंच्याचं एक 40 दिवसाचं वय झालं म्हणजे फुलावऱ्याच्या अवस्थेच्या आधीच्या अवस्थेमध्ये जर आपण त्याच्यावरती जर परत एकदा जर गरजेनुसार जर कीटकनाशकची फवारणी केली आणि जर एखादं वॉटर सोल्युबल सारखं जर खत आपण त्याच्या जोडीला दिलं तर ह्याचा जोम अतिशय चांगला वाढून 6 ते 6.5 फुटापर्यंतची हाईट आपल्याला सेंद्रिय खतामध्ये आपल्याला घेता येते. आणि हीच जर आपण सेंद्रिय खत आपल्या जमिनीमध्ये गाडलं तर आपल्या शेताची सुपीकता ही वाढते आणि येणाऱ्या पिकाला फायदा होतो. आता जर पाहिलं तर बरेचसे शेतकरी आता म्हणजे आता माझा जो ताग आहे तो फुलवऱ्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे. 50% फुलवऱ्याच्या अवस्थेमध्ये जर ताग आला तर गाडण्याची शिफारस आपल्याला केली जाते. आता बरेचदा गाडते वेळेस शेतकऱ्यांकडून काय होतं की ह्याची आता बऱ्याचशा वेगवेगळ्या भागामध्ये शेतकरी जशी उपलब्धता असेल त्यानुसार त्या पिकाचं अवशेष हे आपल्या जमिनीमध्ये गाडत असतात. आता बरेचदा काय होतं की बरेचसे शेतकरी ही जमिनीमध्ये नांगरटीच्या पद्धतीनं नांगराच्या पाठीमागं हे जमिनीमध्ये गाडतात. आणि जर तसं पाहिलं तर बऱ्याचदा ह्याचे जे अवशेष आहेत ते जमिनीच्या वरती राहतात. तसं जर पाहिलं तर ह्या हिरवळीच्या खताचे सर्व अवशेष हे जमिनीमध्ये माती आड झाली पाहिजेत तरच आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचा फायदा होतो. आणि मग
नांगरटीनंतर आपल्याला दुसरा एक ऑप्शन मिळतो की जो बरेचसे शेतकरी रोटावेटरच्या साह्यानं आपल्याला माती ॲड करण्याचा प्रयत्न करतात. आता ही सुद्धा अतिशय चांगली पद्धत आहे रोटावेटरच्या साह्यानं माती ॲड करणं, परंतु जेवढा आपल्याला जमिनीमध्ये रोटावेटरचा वापर हा कमीत कमी करता येईल तेवढं आपल्याला जमिनीच्या जडणघडणीवरती चांगला परिणाम होतो. जेवढा जास्त जमिनीमध्ये रोटावेटरचा आपण जेवढा वापर करू तेवढं जमिनीची भौतिक रचना ही थोडीशी बदलत जाते. म्हणून जर आपण जर हिरवळीचं खत मल्चरच्या साह्यानं जर आपण जमिनीमध्ये कुट्टी केली आणि त्याच्यानंतर जर आपण नांगरट करण्याचा जर मानस केला तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे जमिनीची सुपीकता आपण वाढवू शकतो. आता हिरवळीच्या खताचे सर्व लोकांना फायदे माहिती आहेत. आता मी हिरवळीची खतं आपल्या जमिनीमध्ये घेतल्यानंतर काय फायदे होतात हे मी सांगणार नाही, कारण हे आपल्याला बरीच वर्ष वेगवेगळ्या विद्यापीठं असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील, शास्त्रज्ञ असतील किंवा कारखान्याचे ऊस विकास अधिकारी असतील, ह्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की हिरवळीची खतं घेतल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो. परंतु जर शॉर्टमध्ये जर आपल्याला अतिशय थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर जमिनीमध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म जमिनीचे बदलतात आणि येणाऱ्या पिकाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होतो. तर आपणही शेतकरी बांधवांनो आपल्या शेतामध्ये हिरवळीचं खत घ्यावं, सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करावा. सेंद्रिय खतांमध्ये जर शेणखत जर आपल्याकडे असेल तर शेणखत वापरा. काही ठिकाणी जर आपण बकरी बसवली तर बकरीचा म्हणजे मेंढीपासून मिळणारं ते खत वापरा, किंवा कोंबड खत असेल तर कोंबड खताचा वापर करा. आणि अगदी जर आपल्या घरी जर आपण प्रत्येकाने जर गांडूळ खत जर करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला गांडूळ खतासारखं आपल्याला एखादं खत वापरता येतं. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण एक चक्रामध्ये बसवलं म्हणजे नुसतं सेंद्रिय खत आणि हिरवळीचं खताचं जर आपण नियोजन अतिशय जर व्यवस्थित काटेकोर पद्धतीनं बसवलं तर निश्चित प्रकारे येणाऱ्या पिकाला हा फायदा नक्की होतो आणि आपल्या जमिनीची सुपीकताही टिकते आणि उत्पादनही आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येतं. तर माझंही शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपणही आपल्या शेतामध्ये हिरवळीचं खत घेऊन जमिनीची सुपीकता वाढवावी आणि एक शाश्वत उत्पादन आपल्या शेतीमधून काढावं. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तुर्तास धन्यवाद.